नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असं महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याकरिता. तर आपण आज बघणार आहोत 10वी पास विद्यार्थ्यांना फ्री मोफत डाटा आणि टॅब कसं मिळणार. पण त्यासाठी अट अशी आहे की जे लोक ग्रामीणचे विद्यार्थी आहेत त्यांना 60% वारीच्या वरती पाहिजे आणि जे शहरी आहेत त्यांना 70% वारीच्या वरती पाहिजे. तर चला बघूया फॉर्म कसा भरायचा. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक ओपन करताच असा पेज ओपन होणार. यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट करताच तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल आणि OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर फॉर्म हा 3 स्टेपमध्ये पर्सनल, क्वालिफिकेशन अँड डॉक्युमेंट्स. तर आता तुम्ही अप्लाय कशासाठी करणार आहे, JEE नीट की MST CET. आता जसं मी JEE करत आहे. इथे तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि तुमचा लास्ट नेम लिहायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला तुमच्या वडिलांचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ॲप्लिकंटची. त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, यस करा, असाल तर, नसाल तर नो करा. तुम्हाला अपंगत्व आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुमची सोशल कॅटेगरी कोणती आहे. मग जसं आता मी OBC निवडत आहे, त्यात तुमची सब कॅटेगरी कोणती आहे ते सिलेक्ट करा. मग त्यात नॉन क्रिमिनल बनते का, त्यावर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका. तुमची नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक दिलेली राहील. डोमासाईल कुठली आहे, कोणत्या जिल्ह्यातली आहे ते सिलेक्ट करा. मग तुम्ही रूरलला राहता की अर्बनला राहता ते सिलेक्ट करा. ते केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रेझेंट ॲड्रेसची डिस्ट्रिक्ट आणि तहसील सिलेक्ट करायची आहे. आणि ॲड्रेस टाकून घ्यायचा जे काही येईल. मग इथे तुम्हाला तुमची मेल ID टाकून ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. दुसऱ्या टप्प्यात येतो आहे क्वालिफिकेशन डिटेल. इथे तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे, स्टेट आहे, सेंट्रल आहे की CBSE आहे. त्यानंतर इयर सिलेक्ट करायचे आहे. टोटल मार्क्स किती भेटले, कितीपैकी ते टाकायचे आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे आहे. इथे फोटोच्या साईज JPEGमध्ये पाहिजे 200 KBच्या अंदर. सिग्नेचरच्या साईज JPEGमध्ये पाहिजे 200 KBच्या अंदर. फोटो, सिग्नेचर, त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्ड स्टुडंटच्या, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. जर अनाथ असाल तर कंपल्सरी नाही आहे. नंतर नॉन क्रिमिनल, नंतर SSCची मार्कशीट आणि तुमची फोटो अपलोड करून चेक डिक्लेरेशनला क्लिक करून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.